श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंतीला त्रिग्रही राजयोग या 3 राशींना देणार छप्पर फाड पैसा. असेल हनुमानजींचा विशेष आशीर्वाद, नोकरी करिअर जोरात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळाने राशी बदलतात आणि या काळात अनेक विशेष योग तयार होतात, ज्यांचा लोकांच्या जीवनावर तसेच देश आणि जगावर परिणाम होतो. दृक पंचांगानुसार सूर्य आणि शनी दोन्ही सध्या मीन राशीत आहेत. दरम्यान 2 एप्रिल रोजी मंगळ ग्रह देखील मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. हा योग 14 एप्रिलपर्यंत टिकेल. त्यानंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य, शनी आणि मंगळ एकत्र येतात तेव्हा ते एक अत्यंत शक्तिशाली योग मानले जाते. हा योग जीवनात अचानक बदल घडवून आणू शकतो आणि कठोर परिश्रम व संघर्षानंतर यश मिळवून देऊ शकतो. तथापि या काळात राग, घाई आणि अहंकार टाळणे महत्त्वाचे आहे. जर एखादी व्यक्ती संयमाने आणि समजूतदारपणे वागली तर ती या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊ शकते. आता आपण पाहूया की कोणत्या राशींवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वृषभ रास. वृषभ राशीसाठी हा काळ उत्पन्न आणि नफ्याच्या दृष्टीने चांगला असू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. गुंतवणूक फायदेशीर ठरण्याचे संकेत आहेत. नोकरी आणि व्यवसायात स्थिरता अपेक्षित आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या मुलांसंबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तथापि अनपेक्षित खर्च वाढू शकतो, त्यामुळे आपल्या आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 11व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील, कारण बऱ्याच ग्रहांची शुभदृष्टी तुम्हाला आरोग्याला मजबूती देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारांपासून निजात मिळेल. म्हणून या सप्ताहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग बनतील. जर तुम्ही आपला पैसा सट्टेबाजी किंवा शेअर बाजारात लावला होता तर तुम्हाला या सप्ताहात खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच तुम्ही त्या पैशांना मिळवण्यासाठी आपले अजून धन त्यात गुंतवण्याची शक्यता आहे. म्हणून जितके शक्य असेल स्वतःला सट्टेबाजीपासून दूर ठेवणेच या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील. यावेळी तुम्ही आपल्या मित्र किंवा कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवाल. सोबतच यावेळी तुम्हाला भरपूर ऊर्जा आणि जबरदस्त उत्साह तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच सकारात्मक परिणाम आणील व तुम्हाला घरगुती तणावापासून दूर ठेवण्यात मदतगार सिद्ध होईल. या आठवड्यात तुम्हाला अनेक किरकोळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु असे असूनही हा आठवडा आपल्यासाठी बऱ्याच नवीन उपलब्धी आणण्याच्या दिशेनेही लक्ष वेधत आहे. म्हणून त्या सहकाऱ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करा, जो अपेक्षित गोष्ट न मिळाल्यास लवकर वाईट मानतात. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काही विषयांना समजण्यात समस्या होईल, परंतु यातून त्यांना आराम मिळण्यात यश मिळेल. अशा या काळात त्यांना निरंतर प्रयत्न करून आणि आपल्या ध्येयाच्या प्रती सजग करण्याची आवश्यकता असेल. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी बदामी किंवा सफेद पेस्टल रंगाची चादर, कव्हर आणि ब्लँकेटचा वापर करा. मिथुन रास. मिथुन राशीसाठी हा योग करिअरच्या नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्हाला नेटवर्किंगचा फायदा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अभ्यासात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकता. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळू शकतो. एक मोठा सौदा निश्चित होऊ शकतो. तथापि तुमचे मन थोडे अस्थिर राहू शकते, ज्यामुळे निर्णय घेणे कठीण होऊ शकते. अशा स्थितीत संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.
चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या पहिल्या धावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील, कारण बऱ्याच ग्रहांची शुभदृष्टी तुम्हाला आरोग्याला मजबूती देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारांपासून निजात मिळेल. म्हणून या सप्ताहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग बनतील. जर तुम्ही आपला पैसा सट्टेबाजी किंवा शेअर बाजारात लावला होता तर तुम्हाला या सप्ताहात खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच तुम्ही त्या पैशांना मिळवण्यासाठी आपले अजून धन त्यात गुंतवण्याची शक्यता आहे. म्हणून जितके शक्य असेल स्वतःला सट्टेबाजीपासून दूर ठेवणेच या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील. यावेळी तुम्ही आपल्या मित्र किंवा कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवाल. सोबतच यावेळी तुम्हाला भरपूर ऊर्जा आणि जबरदस्त उत्साह तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच सकारात्मक परिणाम आणेल व तुम्हाला घरगुती तणावापासून दूर ठेवण्यात मदतगार सिद्ध होईल. या आठवड्यात तुम्हाला अनेक किरकोळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु असे असूनही हा आठवडा आपल्यासाठी बऱ्याच नवीन उपलब्धी आणण्याच्या दिशेनेही लक्ष वेधत आहे. म्हणून त्या सहकाऱ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करा, जो अपेक्षित गोष्ट न मिळाल्यास लवकर वाईट मानतात. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काही विषयांना समजण्यात समस्या होईल, परंतु यातून त्यांना आराम मिळण्यात यश मिळेल. अशात या काळात त्यांना निरंतर प्रयत्न करून आणि आपल्या ध्येयाच्या प्रती सजग करण्याची आवश्यकता असेल. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी बदामी किंवा सफेद पेस्टल रंगाची चादर, कव्हर आणि ब्लँकेटचा वापर करा. धनुरास. या योगांमुळे धनु राशीसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आणि नशीबही तुमचा साथ देऊ शकते. काही जण या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकतात. तथापि अति आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून काळजीपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील मित्रमंडळी किंवा जवळच्या मित्रांसोबत मतभेद देखील निर्माण होऊ शकतात. शनीच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात असण्याच्या कारणाने जर तुम्ही ॲसिडिटी, अपचनसारख्या रोगांनी चिंतेत आहात तर या सप्ताहात तुम्हाला या रोगांपासून काहीसा आराम मिळण्याचे योग बनतील. तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी, खोकला सारख्या लहान लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात कुठल्याही जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाणे तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते, कारण शक्यता आहे की ते तुमच्याकडून काही प्रकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा करतील. या आठवड्यात कुटुंबात आपल्याला आपल्या भावंडांचा आधार मिळणार नाही. यामुळे आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. अशा स्थितीमध्ये त्यांच्याशी असलेले नाते सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले राहील. जर तुम्ही व्यवसायात कोणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार करत आहात तर या सप्ताहात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल की त्यांच्यासोबत काही वचन देण्याच्या आधी तुम्ही सर्व तथ्य चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतरच कुठलाही निर्णय घ्या. या आठवड्यात जे लोक घरापासून दूर राहतात त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळू शकते. यावेळी ते भावनिकदृष्ट्या मजबूत असतील आणि घरगुती जेवणाचा आनंद घेतानाही दिसतील. अशा प्रत्येक स्थितीत स्वतःला बळकट ठेवा आणि हे विसरू नका की आपण आणि आपले कुटुंबातील सदस्य आपल्यापासून दूर राहून परीक्षा देत आहात. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळींमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो, पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम राहील,
परंतु सोबतच तुम्हाला हे समजणे आवश्यक आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा. तुमच्या वैवाहिक जीवनात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. भाग्यांक 8. भाग्य रंग काळा आणि निळा. उपाय: एक सोबत स्वयंपाकघरात भोजन केल्याने प्रेमसंबंध वाढतील. धनुरास. हे योग धनु राशीसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आणि नशीबही तुमच्या साथ देऊ शकते. काही जण या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकतात. तथापि अति आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून काळजीपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील मित्रमंडळी किंवा जवळच्या मित्रांसोबत मतभेद देखील निर्माण होऊ शकतात. शनीच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात असण्याच्या कारणाने जर तुम्ही ॲसिडिटी, अपचनसारख्या रोगांनी चिंतेत आहात, तर या सप्ताहात तुम्हाला या रोगांपासून काहीसा आराम मिळण्याचे योग बनतील. तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी, खोकला सारख्या लहान लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा